कोकणवासीय समाज संस्थेतर्फे महिला मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर संपन्न। कोकणवासीय समाज संस्थेच्या वतीने आज वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले होते। या शिबिरास माथेरानमधील सर्व स्तरातील महिलांनी तसेच सरस्वती विद्या मंदिर शाळेतील मुलींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती। मागील काही दिवसात महिलांवरील अत्याचारात लज्जास्पद वाढ झाली आहे। कलकत्तामधील महिला डॉक्टर, बदलापूरमधील चिमुरड्या शाळकरी विद्यार्थिनी, कल्याणमध्ये अवघ्या 2 वर्षाच्या मुलीची अपहरण करून लैंगिक अत्याचार अशा अघटित घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत। रोड रोमिओ शाळेच्या आवारात बसून मुलींची छेड काढत आहेत। एकतर्फी प्रेमातून मुलींची हत्या केली जाते। मात्र या गोष्टीला विरोध न करणाऱ्या बघ्यांची संख्या वाढलेली आहे। अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कोकणवासीय समाज संस्थेने पुढाकार घेऊन महिला मुलींसाठी जनजागृती स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले होते। दरम्यान या शिबिराचा महिला मुलींना पुढील जीवनात फार मोलाचा लाभ होईल। अशी शिबिरे होणे आवश्यक आहे, असे मत स्वर्णिमा वैद्य यांनी व्यक्त केले। तुम्ही कुणाबरोबर काय शेअर करताय कळतंय ना, तुम्ही मेसेज पाठवता त्याबरोबर स्वतःचे फोटो कधी शेअर करायचे नाही, कळलं? आणि मेसेज जो मेसेज रॉंग असेल तो कुणाशी शेअर करा, कळतंय? कोणाच्या बापाची ताकद नसते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालिका माता, काली माता शंकरासारख्या देवाला पण तिने आपल्या पायाखाली ठेवलं, पाडलं की नाही? हा व्हिडिओ दाखवण्यामागचं तात्पर्य असंच आहे की कदाचित तुम्हाला कोणतरी शाळेमध्ये एखाद्या मुलीची मुली आणि तो सांगेल की तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, भावाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, तुला मला घेऊन यायला सांगितलं आहे। अशा वेळेला खात्री केल्याशिवाय त्याच्याबरोबर जायचं नाही। कुठल्याही अनोळखी माणसाबरोबर जायची एक तर शक्यतो गरजच नाही, त्याला आपण ओळखत नाही। आजच्या शिबिरास 30 वर्षाच्या सिक्युरिटी क्षेत्रातील अनुभव असलेले तसेच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन सुरक्षा आणि सेल्फ डिफेन्स मध्ये पारंगत असलेले संजय भालचंद्र मिस्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। नमस्कार। आज प्राथमिक शाळेमध्ये कोकणवासीय समाज संस्था माथेरान यांनी संजय मेस्त्री यांच्यामार्फत खूप छान मुला-मुलींना संरक्षण कसं करावं या बाबतीत खूप छान प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं। या बाबतीत मला सांगावंसं असं वाटतं की अगदी हे बालवाडी किंवा अंगणवाडीपासून ते अगदी कॉलेजपर्यंत हे प्रशिक्षण होणं गरजेचं आहे। आज फक्त सुरुवात केलेली आहे, परंतु आपल्या घरापासूनच आपल्या मुला-मुलींना हे प्रशिक्षण देणं खूप गरजेचं झालेलं आहे आणि त्याची आवश्यकता भासत आहे। तर असेच कार्यक्रम कोकणवासी समाजाने किंवा इतर सर्व संघटनेने पुढे येऊन आपल्या महिलांसाठी, मुलींसाठी आणि विशेषतः मुलांसाठीही असे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे आणि ते अनेक पद्धतीने होत राहावे यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। यावेळी कोकणवासीय समाज अध्यक्ष चंद्रकांत सुतार, रवींद्र परब, ललित पाकसे, सागर पाटील, आदेश घाग, महिला अध्यक्षा सारिका पाटील, पौर्णिमा जाबरे, प्ररेंदू मोरे, स्वाती कुमार, रिया दळवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती शिंदे, मुख्याध्यापक दिलीप अहिरे, शिक्षक वर्ग सरस्वती विद्या मंदिर शिक्षिका विदुला चव्हाण, सुहासिनी शिंदे, सोनम दाभेकर तसेच इतर महिला व शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, स्वराज्य लेख लाईव्ह, माथेरान। कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा।